हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस खूप विशेष आहे कारण आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे मुंबईतील सोन्याच्या नगरीमध्ये. सकाळी निघाल्यावर शिवाजी महाराजांना वंदन करून मी पुढे निघालो. ट्रेन अगदी वेळेवरती होती आणि मनासारखी माझी AC ट्रेन पण आलेली आहे. पुढे मी AC ट्रेनमध्ये प्रवास करून उतरलो घाटकोपर स्टेशनला. तिथून मेट्रोने मी पुढे गेलो गुंदवली या ठिकाणी. गुंदवलीवरून पुन्हा ट्रेन चेंज करून मी गेलो नेस्को या ठिकाणी. हे कार्ड जे तुम्ही बघताय खूप युजफुल कार्ड आहे. तुमचं टाईम आणि पैसे पण खूप बचत होते याच्यामध्ये. आणि हा नजारा तर खूप बघण्यासारखाच होता. मेट्रो आणि त्याच्या बाजूने जाणारा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे खूप मजा आली. म्हणजे हा बघण्यासारखा हा व्ह्यू होता. आपण प्रवास करतो आणि प्रवासामध्ये चहा तर होणारच. चहाचा एक सिप घेत मी पुढील प्रवास चालू ठेवला आणि आत्ता मी जस्ट पोचलो आहे नेस्को या ठिकाणी. तर बघूया पुढे काय बघायला भेटते. तर फ्रेंड्स, आत्ता मी आहे नेस्कोमध्ये गोरेगाव एक्झिबिशन सेंटरमध्ये. इथे IIGSचं एक्झिबिशन चालू आहे गोल्डचं. तर माझा उद्देश होता की तुम्हाला एक्झिबिशनच्या आतमध्ये कशा पद्धतीचे डिझाईन्स आहेत, नवीन ट्रेंडिंग काय आहे गोल्डमध्ये ते दाखवावं. आणि खूप चांगल्या व्हरायटीज असतात आणि मोठमोठे ब्रँड्स पण इथे पार्टिसिपेट करतात. पण कसं आहे की आतमध्ये सिक्युरिटी रिझनमुळे कॅमेरा अलाव नाही आहे, व्हिडिओ किंवा फोटोग्राफी अलाव नाही आहे. त्यामुळे मी आतलं काही तुम्हाला इन्साईट दाखवू शकत नाही. पण नक्कीच आता म्हटलं आज आला तिकडे माझं येणंच होतं कामानिमित्त. तर म्हटलं काही आजूबाजूचे तुम्हाला चांगले व्हिडिओज करून पाठवावेत. तर ही माझी व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. मित्रांनो, तर नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये टोटल 6 हॉल्स आहेत आणि याचा एकंदरीत जर तुम्ही एरिया पाहिलात तर माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6 शिवाजी पार्क मैदान बसतील एवढा हा मोठा प्रिमायसेस आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झिबिशन्स इथे नेहमीच होत असतात. त्याच पद्धतीने इथे मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, राजकीय मेळावे, अशा वेगवेगळे इव्हेंट्स होत राहतात इथे. खूप मोठा, चांगला, सुनियोजित आणि नीटनेटके तुम्ही सफाई बघू शकता. किती क्लिनिंग आहे आतमध्ये. आतमध्ये आल्यावरती खूपच मनाला असं एक फिलिंग येतं की आपण कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आलो आहोत. आणि मित्रांनो, आता खूप सारं फिरल्यानंतर, चालल्यानंतर मला लागलेली आहे भूक. आणि त्या भुकेवरती उपाय म्हणून मी आता आलेलो आहे नेस्कोच्या फूड कोर्टमध्ये. बघूया तिथे कोणकोणते ब्रँड्स आहेत आणि काय काय व्हरायटीज आहेत. मित्रांनो, हा जो उसाचा रस बघताय तुम्ही, तो 80 ते 100 रुपयाला सेल केला जातो आहे. त्यामुळे आतमध्ये येण्या अगोदर आपण आपला पॉकेट नक्कीच चेक करावा. मस्तपैकी गरमागरम पावभाजी बघितल्यावरती अगदी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. लाईक दिस. मित्रांनो, हे हॉलमधून मी काही व्हिडिओज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही यावरून अंदाज घेऊ शकता की कशा पद्धतीचं एक्झिबिशन असतं. आणि आजच्या दिवसाचं माझं काम पूर्ण करून म्हणजे मी पुन्हा निघालो आहे घरी.